सोलापूर मंगळवेढा हा राष्ट्रीय महामार्ग चांगला झाल्यानं वाहनांचा वेग चालक वाढवत असल्यानं अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची खंत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त करून चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून आपली वाहनं चालवावीत असं आवाहन केलं। मंगळवेढा ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील दामाजी कारखाना पाटीजवळ अपघाताचा डेमो कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। स्पीडनी जातात तसंच जे सुरक्षेचे नियम पालन करायला पाहिजे, कधी कधी ते होत नाही। त्यासाठीच आम्हाला ते मुलांपासून सुरू करायचं आहे। मुलं जे जास्तीत जास्त ते सुरक्षेबद्दल ते ज्यांना अवेअरनेस होईल तर मुलांनाही रिक्वेस्ट आहे, तुमचं आई वडील असतील, तुमच्या घरच्या लोकांना, तुमचं गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये सगळ्यांना हे संकल्पना त्यांना द्यावी। त्यासाठीच मी एक डेमो पीस पण तयार केले। त्याचा अपघात झाल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात, एक अपघात झाल्यानंतर ते पूर्ण परिवार, त्यांचे कुटुंब ते उद्ध्वस्त होऊन जाते। जे नोकरी करणारे ते त्यांचं निधन झालं तर पूर्ण संसार त्यांचा उद्ध्वस्त होऊन जाते। त्यासाठीच हे सगळं आम्ही इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहे। तसेच आता परिगडे साहेबांनी सांगितले की हेल्मेट वापर करायला पाहिजे, विरुद्ध दिशेने कोणी नाही यायला पाहिजे। आजकाल तर मोबाईलचा फोनचा जास्त वापर करतात, मोबाईल फोन वरती बोलता बोलता गाडी चालवतात, त्यासाठी अपघात होतात। हे वेगवेगळे कारण आहे, ते तुमचं पर्यंत पोहोचण्याचं हे काम आम्ही करतोय। तसेच वृक्षारोपणचं एक महत्त्वाचा एक आमच्या डिपार्टमेंटचं एक योगदान आहे। याच्यामध्ये खास करून माननीय CM सरांनी हरितवारीसाठी एक संकल्पना ठेवलेली आहे। आता वारकरी आणि पूर्ण पालखी हे मार्गातून पण येणार आहे। गजानन महाराजची पालखी मार्ग इथूनच जाते आणि आता कामतीमध्ये केले, आता मंगळवेढ्यामध्ये जे वृक्षारोपणचे कार्यक्रम आम्ही छोटासा करणार आहे। खास करून एक 3 लाख वृक्षारोपण आम्ही मागच्या वर्षी पूर्ण पालखी मार्गामध्ये केले होते। यावर्षी पण एक 2 लाखापर्यंत मी देशी वृक्षारोपण करणार आहे। जे वृक्ष प्रेमी आणि तुमचं टीम इथं मंगळवेढ्यामध्ये खूप ॲक्टिव्ह आहे। ते आम्ही बघू शकतो की मंगळवेढा ते पंढरपूर जे रस्त्यामध्ये जे कडेने लागलेले वृक्ष खूप मोठं झाले आहे, ते देशी वृक्ष पिंपळ, वड, करण, चिंच अशा प्रकारचे वेगवेगळे देशी वृक्ष इथं लागवड करण्यात आलेले आहे। त्यासाठी हे मुलं तुम्ही याच्यामध्ये पण सहभागी व्हा आणि बाकी शिक्षण संस्था आहे त्यांनाही मी विनंती करतो की असं प्रोग्राम तुम्ही फक्त व्हिडिओसाठी आणि फोटोशूटसाठी न करता प्रत्येक शनिवारी तुम्ही येऊन इथं वृक्षारोपण करावे। आणि आज पूर्ण पालखी मार्गमध्ये एक 20,000 वृक्षारोपण, देशी वृक्षारोपण करणार आहे। प्रत्येक शनिवारी तुम्ही मुलं इथं येऊन त्याचं संगोपन करा, त्याचं व्यवस्थित बघून घ्या। इथं NHI त्यांचंही टीम आहे, त्यांचं पूर्ण टीम IRBचं टीम इथं उपस्थित आहे, तेही मेंटेनन्स करत राहतील। आणि वृक्ष जसं जसं तुम्ही मोठं होणार तुम्ही बघू शकते की वृक्ष जसं जसं मोठं होतं तुम्हाला खूप आनंद वाटते। आणि हरितवारीचा संकल्पना सगळ्यांनी करावी असं विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वाहन चालक दारू पिऊन वाहन चालवत असल्यामुळे अपघात घडून आपला संसार मोडकळीस आणू पाहत आहेत। यासाठी चालकांनी वाहन चालवताना दारू पिऊ नये। अपघातामध्ये अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचं चित्र आहे। वाहन चालवताना काही तरुण मुलं मोबाईलवर बोलत वाहन चालवतायत, त्यामुळेही अपघात घडू शकतो। वाहतूक नियमांचं पालन केल्यास शक्यतो अपघात टळतात, त्यामुळे प्रत्येकानं या नियमाचं पालन करावं असं आवाहन यावेळी वाहन चालकांना करण्यात आलं। यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते हरितवारी अंतर्गत पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्यात आलं। गतवर्षी जिल्ह्यामध्ये 2 लाख वृक्ष लावले होते, यंदा 3 लाख वृक्ष लावण्याचं ध्येय ठेवण्यात आलंय। वृक्ष लावण्यासाठी शाळा, कॉलेज आणि समाजातील घटकांनी पुढे येऊन वृक्ष मोकळ्या जागेत लावावेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे, शिक्षण प्रसारक मंडळ संस्था उपाध्यक्ष सुभाष कदम, माजी सैनिक ज्ञानेश्वर रायबान, चंगेज खान इनामदार, दयानंद गायकवाड, सुहास माने, बालाजी शिंदे, अन्य माजी सैनिक तसंच इंग्लिश स्कूल प्रशालेचे शिक्षक, NCCचे विद्यार्थी तसंच ब्रह्मपुरी आणि मासनूर गावचे पोलीस पाटील उपस्थित होते। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।